श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधीकधी नशीबसुद्धा हरतं. बाळा, आज तुला काही सांगू इच्छितो. जे सांगितल्यावर आणि ते जर तू कृतीत केलंस तर तुझ्या जीवनात खूप काही असे परिवर्तन होईल, ज्यामुळे तू तुझे जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी योग्य बनशील. बाळा, तुम्ही जर माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवता, देवावर विश्वास करणे तितकंच आवश्यक आहे जितका तुम्ही तुमच्या ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांवर केलेला विश्वास आहे. नुसतं प्रयत्न करून चालणार नाही, तर तुमचे ध्येय समोर ठेवून तुम्ही जर त्या प्रयत्नांसाठी पुढे वाटचाल करत राहाल, न थांबता, न थकता ते प्रयत्न कराल, तर तुम्ही जे काही साधू इच्छिता त्यात तुमची मदत करायला मी तत्पर आहे. तुम्ही जेव्हा प्रेमाने मला हाका माराल, तुम्ही जेव्हा अडचणीच्या वेळेस मला स्मरण कराल, तेव्हा तेव्हा माझी मदत तुम्हाला कुठल्याही दिशेने, कुठल्याही रूपांतरात, कुणाच्याही वेशात प्राप्त होईल. ती जर तुम्ही योग्य जाणून आपल्या जीवनात स्वीकार केलीत, तर तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. देवाजवळ तुमच्यासाठी न्याय आहे आणि तो तुम्हाला मिळणारच, यावर विश्वास ठेवा. ज्यांचे मन काही कारणांमुळे दुखावल्या गेले आहे, त्यांना त्यांच्या नात्यांकडून काही दुखापत, काही असं जे त्यांना सहन झालं नाही आहे, त्यांना, त्या बाळांना आज मी या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. ती वेळ निघून गेली, तिला मागे ठेवा. जी वेळ येत आहे त्यासाठी तुम्हाला तयार होण्यासाठी मी तुम्हाला शक्तीसह आशीर्वाद देऊ इच्छितो. पुढील येणारा काळ तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि आनंदाचे क्षण देणारा ठरणार आहे. कारण तुम्ही थांबला नाहीत, कर्म करत पुढे चालत आहात. जो कोणी आपल्या कर्मांवर विश्वास ठेवून देवाची प्रार्थना करतो आणि संपूर्ण विश्वास आपल्या देवावर ठेवून निश्चिंतपणे आपले कर्म पूर्ण करतो, त्याला देव नेहमीच असे आश्चर्यकारक आशीर्वाद देत असतो की ज्या गोष्टींसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत ते तर त्याला प्राप्त होईलच, पण अशा ठिकाणाहून त्याला असे काही चमत्कारिक आशीर्वाद आणि असे काही प्राप्त होईल जे त्यांनी आधी कधीही अनुभवलेले नाही. त्यामुळे त्याला ते सुख, आनंद अधिक प्राप्त होतील. देव तुमचे पाहतात ते चांगले कर्म, तुमचे केलेले कर्म. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू माझ्याजवळ आला आहेस, मला प्रार्थना देखील केली आहेस, तर तुला विश्वास ठेवावा लागेल की तू आज जे काही माझ्याकडे प्रार्थनेने मागत आहेस ते तुझ्याकडे आशीर्वादाच्या द्वारात येत आहे. त्या द्वारातून तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद, अनेक चमत्कार पाठवले जाईल. तुमचे जीवन स्तर उंचावणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहे. चिंता करू नका. खूप काही क्लेश मनाला होत असेल, त्या क्षणाला ईश्वराचे, भगवंताचे चिंतन करा. कारण चिंतन केल्याने, देवाचे ध्यान केल्याने तुमचे मन शांत होते. तुमच्या मनातील विचार शांत होऊन तुम्हाला तो मार्ग दिसायला लागतो, जो मार्ग आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो. स्वामी म्हणतात, बाळा, तू जर निश्चिंतपणाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या दिशेने माझा एक चमत्कार येऊन तुझ्या समृद्धीचे द्वार तुझ्यासाठी उघडण्यात
येणार आहे, कारण तू केलेली प्रार्थना मी ऐकली आहे. जो कोणी देवाची प्रार्थना करतो, विनंती करतो आणि आपली कर्म योग्य तऱ्हेने करत पुढे जातो, त्यासाठी देव त्याला मदत करायला आजही या क्षणाला इथे उपस्थित आहे. तुमच्या मनातील ते सर्व काही देवाला सांगा, देवाची प्रार्थना करा. देव ते ऐकतील आणि तुम्हाला नक्कीच आशीर्वादांच्या आणि चमत्कारांच्या रूपात ते देतील, यावर देखील विश्वास ठेवा. देवाचे कार्य अनंत आणि अफाटरित्या तुमच्यासाठी सुरू आहे. ते अखंडरित्या प्रत्येकासाठी कार्य सुरू आहे. तुम्ही प्रत्येकजण देवाचे प्रिय बाळ आहात. देवांवर विश्वास ठेवा. देव म्हणतात, बाळा, काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका. प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते. काही गोष्टींना वेळ लागतो, पण त्या नक्की पूर्ण होतात. फक्त त्याआधी तुम्ही हार मानू नका. कार्य करताना तत्पर राहा, कारण प्रयत्न करत असताना आपल्या हातात असतं, आपण ते करत राहायचं. कारण त्यामुळे तुम्ही तेही साध्य करता ज्याची कधी तुम्ही अपेक्षा देखील ठेवली नाही. कारण जो आपल्या कर्मात मन लावतो त्याला अधिक पुढे जाण्याचा मार्ग सापडतो. तसेच काही आता तुझ्यासोबत घडणार आहे. देव म्हणतात, जेव्हा तू ध्येय निश्चित करशील तेव्हा तुझ्यात सामर्थ्यही निर्माण होईल आणि सामर्थ्य ज्याच्यात आहे तो पुढे जाण्यापासून मागे सरकणार नाही. देव म्हणतात, बाळा, तुला जे ध्येय गाठायचे आहे त्यासाठी मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. हळूच पाऊल पुढे टाक, कारण मी तुझ्या पाठीशी उभा असताना तुला या उभ्या जगात हरू देणार नाही. बाळा, निश्चिंत रहा. हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर तुझा अति भरोसा बसणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुला यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छाही असली पाहिजे. तुम्ही जेव्हा माझ्याकडे ती इच्छा प्रगटीकरण कराल तेव्हा मी तुम्हाला ते यश प्रदान करेल. स्वामी म्हणतात, बाळा, भीती जपण्यापेक्षा ती प्रबळ इच्छा जपणे सुरू करा. कारण तुमच्यासाठी यशस्वी होण्यासाठी तुम्ही इच्छा करणे आवश्यक आहे. इच्छा करा, कारण तुमचा देव तुम्हाला यशस्वी करण्यासाठीच आज इथे उपस्थित आहे. तुम्हाला आशीर्वादासह ते सर्व काही प्राप्त होईल ज्यासाठी तुम्ही इच्छा कराल. तुम्ही जी माझ्याकडे इच्छा मागत आहात ती पूर्ण होताना तुम्ही स्वतः अनुभव करणार आहात. स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःला तुला जिंकायचे असेल, खूप काही पुढे जायचे असेल, तुला पैज लावायचे असेल तर स्वतः सोबतच लाव. कारण जिंकलास तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरण्यासारखे जर असेल तर अहंकाराला हराल. बाळा, मी तुझ्यातून अहंकार नष्ट करू इच्छितो. तूही त्यासाठी सज्ज हो. जेव्हा तू जिंकण्याची तयारी करशील तेव्हा मी तुझ्यातून तो अहंकार नष्ट करेन आणि तुला जिंकवण्यासाठी मदत करेन. या भूतलावर तुला कोणीही हरवू शकत नाही, इतकी शक्ती तुझ्या आत्मविश्वासात आहे. बाळा, तुला दैवी देण आहे की तू तुझ्या बळावर सर्व काही निर्णय करू शकतोस. बाळा, कुणावरही अवलंबून राहणे सोडून दे. प्रत्येक ठिकाणी आपला प्रयत्न करणं सुरू कर. तू जी ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत आहेस त्यात मी तुला नक्कीच यशस्वी करणार आहे. तुला एकटेच पुढे जायचे आहे. त्यासाठी मेहनतही घ्यावी लागेल, कष्टही करावे लागतील. कधी कधी काही गोष्टींनी निराशा देखील येईल, पण त्या निराशेला आशेत परिवर्तित कर. बाळा, कारण हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर
जेव्हा तुझा भरोसा बसेल तेव्हा तू जाणशील की देव सतत मला मदत करत आहे. कोणत्या ना कोणत्या रूपात तुला माझी मदत प्राप्त होईल. नामस्मरणाला विसरू नकोस. जो कोणी प्रिय बाळ माझे नामस्मरण करत आहे, माझ्यावर विश्वास ठेवून आपले पाऊल उचलत आहे, त्याची कधीही हार होणार नाही. तो कधीही अयशस्वी ठरणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तुम्हाला सर्व काही तुमच्या विरुद्ध जाते आहे असं वाटत असेल तर त्या क्षणाला लक्षात ठेवा की वारा कधीही तुम्ही ज्या दिशेने जात आहात त्या दिशेने विरुद्ध वाहत असेल तर त्याला कापत तुम्ही पुढे जात आहात हे विसरू नका. जेव्हा तुम्ही पुढे चालत राहाल तेव्हा वाराही मागे सरेल आणि तुमची जीत निश्चित राहील. त्याचप्रमाणे बाळा, आज जे कोणी विरुद्ध वागत आहेत, विरुद्ध विचार मांडत आहेत, त्यांना हरवण्याची क्षमता तुझ्यात आहे. तू जर तुझ्या प्रयत्नांच्या दिशेने वाटचाल पुढे करत राहशील तर असेच तू वाऱ्याला कापल्यासारखे त्यांचे विरोध कापत पुढे जाशील. हेच नक्की. तुझा विरोध करणारे थकतील, ते मागे राहतील आणि तू त्यांना आपल्या मार्गातून दूर करून पुढे निघशील आणि यशस्वी ठरशील. बाळा, अशा वेळेस खूप काही लोक आड येतात. जेव्हा तुमची प्रगतीची दिशा, यशाची दिशा तुम्ही निश्चित करता आणि त्या ध्येयाला निश्चित करून पुढे जाण्याचा प्रयत्न करता, त्या क्षणाला खूप काही लोक तुम्हाला आड येऊ पाहतात. मग ते तुमचे एखादे नाते असो, एखादे जवळची व्यक्ती असो किंवा एखाद्याचे काही मत असो, ते तुम्हाला विरोधाभास दर्शवते. पण तुम्ही ठाम राहा. तुम्ही जे काही ठरवले आहे ते करण्यासाठी तुम्ही फक्त प्रयत्न करत पुढे जाणे आवश्यक आहे. कारण प्रयत्नांती परमेश्वर, तुम्ही हे जाणता. तेव्हा आपल्या देवावर विश्वास ठेवा की तुम्ही जे काही निवडत आहात ते शुद्ध स्वरूपाचे, आध्यात्मिक स्वरूपाचे आणि तुम्हाला स्वतःला आनंदित करणारे आहे. तेव्हा तुम्हाला तिथून पुढे जाण्यासाठी जो मार्ग दिसेल त्या मार्गावर पुढे चालत राहा. बघा, तुम्ही यशस्वी नक्कीच व्हाल. देव म्हणतात, बाळा, मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा असतो जे प्रयत्न करायला तयार असतात. जे देवावर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे उचलतात त्यांचे जीवन कधीही हारत नाही. त्यांना हारण्याचा अनुभव येत नाही. कारण प्रयत्न तेच करतात ज्यांना यशाची आवड आहे, ज्यांना काहीतरी कर्तबगारी करायची आहे. स्वामी म्हणतात, बाळा, खूप काही मार्ग तू क्रमण करत जाताना जेव्हा तू ध्येय गाठण्यासाठी पुढे जाशील तेव्हा निंदेला घाबरून आपले ध्येय सोडू नको. कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची आपल्या बाबतीतची मतं बदलतात. जेव्हा ते निंदक खूप काही व्यर्थ बोलतात, तुझी निंदा करतात, तेव्हा मागे राहू नकोस, पुढे चालत राहा. कारण ती लोक तेव्हा पुढे येणार नाही जेव्हा तू मोठे यश गाठून उभा होशील. तेव्हा त्या निंदेला घाबरू नकोस. खूप काही परिवर्तन होत आहे. तुझे शुभ दिवस येत आहे. सर्व काही कंटाळा सोडून दे. तू देवाचे नाम घेऊन पुढे चालत राहा. तुझे ध्येय गाठण्यासाठी मी तुला मदत करणार आहे. जे कोणी माझ्याकडे ती आरोग्याची प्रार्थना करत आहे त्यांना आरोग्य प्राप्त होण्यासाठी मी असे मार्ग दाखवत आहे ज्यामुळे त्यांना ते आरोग्य प्राप्त होईल. देव म्हणतात, घाबरून मागे राहण्यापेक्षा एक प्रयत्न करणे कधीही चांगले. बाळा, विश्वास ठेव. मी तुझ्या सदैव पाठीशी उभा राहून तुला सहयोग देत आहे. मी तुला अशी दिशा दाखवेल की त्यामुळे तुला ते जगणे सोपे होईल. खूप काही कठीणाई नष्ट होईल आणि तुझ्यासाठी असे द्वार उघडल्या जाईल जिथून तुला सुख, समृद्धी आणि आनंदाचा आणि विश्वासाचा आधार प्राप्त होईल. बाळा, सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. फक्त थोडा धीर धर, संयम ठेव, कार्य करत राहा. कार्य करत राहा,
पुढे जा. जेव्हा तुम्ही मला हाका माराल तेव्हा तुम्ही काही क्षणात मला तिथे पाहाल. कोणत्या ना कोणत्या मदतीसाठी मी त्या रूपात, कुठल्याही रूपात तुमची मदत करायला येईल आणि तुम्हाला ती मदत योग्य वेळेवर प्राप्त होईल. फक्त विश्वास करा. देव तुम्हाला हरू देणार नाहीत. ज्यांचा कुणाचा स्वामी संदेशावर, स्वामीच्या दिव्य शक्तीवर विश्वास असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अधिकाधिक जप करा. कारण या जपामुळे तुमच्यातील नकारात्मक भावना नष्ट होण्यात मदत होते. तुमच्या येणाऱ्या कार्यातले अडथळे दूर होण्यास मदत होते. देवाचे ध्यान, चिंतन, मनन करणे यात जर कुणाला असे वाटत असेल की वेळ जातो, तर तुम्ही मनातल्या मनात आपले कार्य करत असतानाही देवाचे स्मरण करत राहिलात तरीही देव ते मान्य करतात. तुमची केलेली एक प्रार्थना देखील देव मान्य करतात. याचा अनुभव तुम्ही घ्याल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुझ्या मनातील ते गुपित सर्व काही माझ्यासमोर मोकळे कर आणि मनापासून प्रार्थना कर. मी तुला पुढल्या क्षणी सुद्धा आशीर्वादासह एक चमत्कार देणार आहे. तो प्राप्त होताना आनंदी राहा. तुझे जीवन यशस्वी होणार आहे. तुझे ध्येय गाठल्या जाणार आहे. विश्वास तुटू देऊ नकोस. कुणी तुझ्या पदरात निराशा बांधू इच्छित असेल तर तिथून दूर हो. मग ते नाते असो की कुठले संबंध असोत. कारण तुम्ही जेव्हा काही ठरवता आणि त्यासाठी प्रयत्न करता तेव्हा यश तुम्हाला प्राप्त होते. हे नक्कीच. बाळा, माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे. तुमच्या येणाऱ्या अडचणी दूर करून मी तुम्हाला आशीर्वादासह एक चमत्कार आणि एक मोठा आर्थिक चमत्कार पाठवणार आहे. ते घेण्यासाठी, ते स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा. देवाने तुमच्यासाठी काही निर्णय केले आहेत. तुम्हाला काही दिशा ठरवल्या आहेत. जर तुम्ही त्यावर चालण्यासाठी तयार असाल तर होय स्वामी, मी सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी देवांची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो. स्वामी देव तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना हसत खेळत आनंदी ठेवत त्यांना त्या योग्य दिशा प्रदान करोत ज्या तुम्ही त्यांच्याकडे प्रार्थनेद्वारे मागत आहात. तुमचे जीवन सुख, समृद्धी आणि आनंदाने भरून देवत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.